नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडलेली आहे। उपचाराकरता एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। शिंदेंना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा असल्याची माहिती सुद्धा आहे। डॉक्टरांकडून शिंदेंच्या प्रकृती संदर्भात माहिती देखील देण्यात येते। तब्येत कशी आहे सर? तब्येत कशी आहे? अरे तुम्हाला लागेल बघा, हे लागेल सर। तब्येत बरी आहे सर। तब्येत बरी आहे सर। तब्येत कशी आहे सर? तब्येत कशी आहे? अरे तुम्हाला लागेल बघा, हे लागेल सर। तब्येत बरी आहे सर। तब्येत बरी आहे सर। तब्येत कशी आहे अशी जेव्हा प्रसार माध्यमांकडून विचारणा करण्यात आली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी तब्येत बरी असल्याचं म्हटलं, पण अशक्तपणा शिंदेंना जाणवतोय आणि याकरता म्हणून ज्युपिटर रुग्णालयात एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। एकनाथ शिंदे यांना प्रचंड अशक्तपणा आलेला आहे। उपचाराकरता त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात आता दाखल करण्यात आलेला आहे। गेले काही दिवस एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडलेली आहे। शनिवारी त्यांना प्रचंड तापही आलेला होता। जवळपास 105 त्यांना ताप होता। दरेगावी होते एकनाथ शिंदे, आपल्या मूळ गावी दरेगावी होते। खरं तर त्याच दिवशी ते रात्री मुंबई करता सुद्धा निघणार होते, पण अतिशय अशक्तपणा जाणवत असल्यानं आणखीन एक दिवस त्यांनी आपला मुक्काम दरेगावी वाढवला आणि त्यानंतर रविवारी शिंदे आपल्या ठाण्यात परतले। त्यानंतर मात्र रविवार आणि सोमवारी देखील आपल्या सगळ्या बैठका एकनाथ शिंदे यांनी रद्द केल्या, कारण तब्येत ठीक नव्हती आणि आज पुन्हा तब्येत बिघडल्यानं त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी राजेश गुप्ता यांच्याकडून। राजेश, मुख्यमंत्र्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांची जे तब्येत खालवली आहे, पेशंट कमी झाला आहे आणि त्यांना अस्वस्थतेपणा जाणवतो आणि थोड्याच वेळात ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी नक्की काय झालंय, काय त्रास आहे ते त्याच्यासाठी दाखल होणार आहेत। डॉक्टरांकडून काही मेडिकल बुलेटिन जारी केलं जाणार आहे का मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी? या सगळ्याविषयी काही माहिती? जे काय आहे आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांचा तपास केल्यानंतर नक्की काय राजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या माहिती करता। आपण पाहतोय शिंदेंना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गेले काही दिवस एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडलेली होती। दरेगावी होते शिंदे, त्याचवेळी त्यांना तापही आलेला होता। त्यानंतर दरेगावातला मुक्काम शिंदेंनी अशक्तपणाच्या कारणास्तव वाढवला। आज एकनाथ शिंदे काही चाचण्या करण्याकरता ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेले आहेत। तपासणी केली जाईल ज्युपिटर रुग्णालयामध्ये। एकनाथ शिंदे यांची अशक्तपणा त्यांना प्रचंड जाणवतोय। गेले काही दिवस निवडणुकांमध्ये झंझावाती प्रचारानंतर निकाल आणि त्यानंतर केवळ बैठकांवर बैठका, अशा अतिशय व्यग्र असं आणि अतिशय व्यस्त असं त्यांचा सगळा दिनक्रम राहिलेला आहे। आणि यातून मात्र आता एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर येते। उपचाराकरता एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतंय। काही चाचण्या देखील, मेडिकली दृष्ट्या काही चाचण्या देखील एकनाथ शिंदे यांच्या केल्या जातील, अशी देखील माहिती आता समोर येते। दोन एक दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती, त्या पत्रकार परिषदेत देखील त्यांचा आवाज हा बसल्याचं जाणवत होता। त्यामुळे घशाला अतिशय त्रास होत असल्याचं देखील जाणवत होतं। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडली असल्याचं कळतंय आणि याकरता त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती साठी आपल्या सोबत खासदार नरेश म्हस्केजी जोडले गेलेले आहेत। नमस्कार म्हस्केजी,
कशी नमस्कार. प्रकृती आहे आता मुख्यमंत्र्यांची? बघा त्यांना गेले कित्येक दिवस झालेली प्रचंड अशी मेहनत, हं, हं. निवडणूक काळामध्ये मला तरी वाटत नाही महिना दीड महिना ते झोपले असतील. रात्रंदिवस काम, दिवसाला 6-6, 7-7 मीटिंग, सकाळी विदर्भ तर दुपारी मराठवाडा, संध्याकाळी कोकण, मुंबई अशा पद्धतीने 8-8 मीटिंग ते दिवसाला करायचे. आणि प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याकरता केलेली मेहनत यामुळे त्यांना खूप थकवा सुद्धा आला होता आणि गेले 4 दिवस त्यांना प्रचंड असा ताप होता आणि तब्येत थोडी बिघडली असल्या कारणाने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. ज्युपिटर रुग्णालयात काही त्यांच्या मेडिकल टेस्ट होणार आहेत का? कारण परवा देखील मुख्यमंत्र्यांची जेव्हा पत्रकार परिषद झालेली होती तेव्हा त्यांचा आवाज बसल्याचं जाणवलेलं होतं. हो, त्यांना घशाचा सुद्धा प्रचंड असा त्रास होतोय, ताप आहे आणि त्यामुळे पुढील उपचाराकरता त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. डॉक्टरांनी सल्ला रुग्णालयात दाखल करण्याचा दिलेला आहे. अगदी मस्केजी, आज 3 तारीख आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये सत्ता स्थापनेचा तो दिवस उजाडणार आहे. जवळपास 48 तास उरलेत या सगळ्या घडामोडींकरता. त्या दृष्टिकोनातून उपचारांमध्ये काही वाढ केली जाणार आहे का? काय म्हणणं आहे एकूणच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचं? हे बघा, जीव महत्वाचा आहे, सत्ता महत्वाची नाही आहे. हं, हं. आणि त्यामुळे आणि सत्तेच्या अडकाठी आम्ही कुठेही आलेलो नाहीये. आम्ही आमचा मार्ग मोकळा केलेला आहे हं, हं. की जे निर्णय महायुतीचे नेते घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असणार आहे आम्ही जाहीर केलेलं आहे. हं, हं. त्यामुळे त्या शपथविधी कार्यक्रमामध्ये याचा कुठलाही अडथळा येणार नाही. आमच्याकडून कुठलाही अडथळा येणार नाही. अगदी अगदी मस्केजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. घशाला काहीसा त्रास झालेला आहे, मुख्यमंत्र्यांचा संसर्ग असल्याचं देखील या ठिकाणी नरेश मस्के यांनी सांगितलेलं आहे. पण सत्ता स्थापनेमध्ये कुठल्याही प्रकारे आमची आडकाठी येणार नाही असं देखील नरेश मस्के स्पष्टच करतायत. उपचाराकरता एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात आता दाखल करण्यात आलेलं आहे. काहीशी धापही लागते अशी माहिती नरेश मस्के यांनी लोकशाही मराठीशी बोलत असताना दिलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचारांतर्गत काही मेडिकल टेस्टही केल्या जातील. गेले अनेक दिवस त्यांना ताप आहे, घशाला संसर्ग झालेला आहे, आवाज बसलेला आहे. कारण गेले अनेक दिवस प्रचाराची रणधुमाळी, त्यानंतर लागलेला निकाल आणि रात्रंदिवस होत असलेल्या बैठका, अशा या सगळ्या दिनचक्रामुळे काहीसा तब्येतीकडे लक्ष देणं मात्र दुर्लक्षित झालेलं आहे. त्यामुळे तब्येत खालावली असल्याचं नरेश मस्के म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.